शास्त्रकार सांगतात, सहस्रम कार्तिके स्नानम माघे स्नान शतानिच वैशाखे नर्मदा कोटिही कुंभ स्नानेन तत्फलम। याचा अर्थ, कार्तिक महिन्यामध्ये 1000 वेळा गंगेमध्ये स्नान केलं, माघ महिन्यामध्ये 100 वेळा स्नान केलं आणि वैशाखामध्ये करोडो वेळा नर्मदा स्नान केल्याचं जे पुण्य आहे ते कुंभ स्नानेन तत्फलम, एकदा फक्त कुंभमेळ्यामध्ये त्रिवेणी संगमामध्ये प्रयागला स्नान केल्याने ते फळ मिळतं। पुढे जाऊन शास्त्रकार असं सांगतात की अश्वमेध सहस्राणी वाजपेय शतानीच लक्षम प्रदक्षिणा पृथ्व्याः कुंभ स्नानेन तत्फलम। हजारो अश्वमेध यज्ञ केले, 100 वाजपेय यज्ञ केले आणि 1,00,000 वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा जर केली तर जे पुण्यप्राप्ती होते ती कुंभमेळ्यात प्रयाग क्षेत्री एकदा त्रिवेणी स्नानाने प्राप्त होत असते।